हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आणि वेलकम टू ए टू झेड इंग्लिश ग्रामर कोर्स म्हणजे ए टू झेड इंग्रजी व्याकरण मराठीतून सांगणारे, मराठीतून एक्सप्लेन करणारे आणि हा लेसन नंबर 6 आहे. आज काय बघणार आहोत आपण? सेंटेन्स स्ट्रक्चर, वाक्यरचना. बेसिक पॅटर्न म्हणजे अगदी मुळातला जी वाक्यरचना असते, बेसिक पॅटर्न जो असतो तो पाहणार आहोत. हा आपण लेसन 4 मध्ये पाहिलेला आहे, तुम्ही शिकलेला आहात माझ्या बरोबर. आज आपण त्याची रिव्हिजन म्हणजे उजळणी करणार आहोत. काय आहे पॅटर्न? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता तुम्हाला हे ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात लेसन नंबर 4 मध्ये. पाहिला नसेल तो व्हिडिओ तर नक्की पहा लेसन नंबर 4. आजचा आपला आहे लेसन नंबर 6. यात आपण आयडेंटिफाय सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट असा एक प्रश्न करणार आहोत. 8 वाक्य घेतली आहेत त्यासाठी. आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे, सब्जेक्ट कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ओळखायचंय वाक्यांमधून. 1 सेकंद मी पॉज घेणार आहे आणि लगेचच तुम्हाला आन्सर्स सांगणार आहे, पण तुम्ही 1 सेकंदामधल्या विचार करायचा आहे. पहिलं वाक्य आहे, माय कॅट इज ड्रिंकिंग मिल्क. माय कॅट इज ड्रिंकिंग मिल्क. मराठी अर्थ, माझं मांजर दूध पितं. माझं मांजर दूध पित आहे. माझं मांजर दूध पित आहे. इंग्लिशमध्ये आता ह्याच्यात सब्जेक्ट कुठचा आहे, वर्ब म्हणजे क्रियापद कुठचं आहे आणि ऑब्जेक्ट कुठचा आहे याचा 1 सेकंद जरा विचार करा, मग मी सांगते. आता आपल्याला जेव्हा सब्जेक्ट शोधायचा असतो तेव्हा आपण प्रश्न विचारतो कोण किंवा काय. यात आता जर मी विचारलं की दूध कोण पित आहे, दूध कोण पित आहे, उत्तर काय मिळेल? माझं मांजर, माय कॅट. मग माय कॅट हे झाला सब्जेक्ट. ओके, माय कॅट सब्जेक्ट झाला. दुसरं, जेव्हा आपल्याला ऑब्जेक्ट म्हणजे कर्म फाइंड आउट करायचं असतं तेव्हा प्रश्न काय विचारतो? माझं मांजर काय पित आहे. माझं मांजर काय पित आहे, तर काय पित आहे? मिल्क हे उत्तर झालं. मिल्क झालं ऑब्जेक्ट. बरोबर, मिल्क झालं ऑब्जेक्ट, कॅट झालं सब्जेक्ट. आता मध्ये राहिलं इज ड्रिंकिंग हे 2 शब्द. दोन्ही शब्द काय आहेत? तर पिण्याची म्हणजेच ऍक्शन दाखवले, कृती दाखवली. फक्त जेव्हा तुम्ही वर्ब मार्क करता अशा वेळेला, त्यावेळेला फक्त ड्रिंक हे फक्त वर्ब तेवढंच नाही मार्क करायचं, आधी पुढे जे काही येतं, अख्खं जे वर्ब असतं, अख्खं जे क्रियापद तयार होतं ते पूर्ण क्रियापद म्हणून मार्क करतो आपण. म्हणून पूर्ण इज ड्रिंकिंग हे झालं वर्ब या ठिकाणी. ओके, सेकंड सेंटेन्स, आय लाईक बुक्स. आय लाईक बुक्स, मला पुस्तके आवडतात. 1 सेकंद विचार करा. पुस्तकं कोणाला आवडतात? काय उत्तर द्याल? मला म्हणजे इंग्लिशमध्ये आय. मग तो झाला सब्जेक्ट. आय हा झाला सब्जेक्ट तिथे. मला काय आवडतं? बुक्स झालं ऑब्जेक्ट. आणि फक्त लाईक हा शब्द जो आहे, आवडणे क्रिया आहे ती, म्हणून ते झालं वर्ब. आहे ना इझी? तिसरं, शी हॅज कम्प्लिटेड हर होमवर्क. शी हॅज कम्प्लिटेड हर होमवर्क. मराठी अर्थ, तिने तिचा गृहपाठ पूर्ण केला. 1 सेकंद विचार करा. गृहपाठ कोणी पूर्ण केला? आन्सर काय मिळेल? तिने. इंग्लिशमध्ये शी, करणारी ती, करता म्हणजे सब्जेक्ट. तिने काय पूर्ण केला? गृहपाठ. कशावर तिने कृती केली आहे? गृहपाठ पूर्ण केलाय. गृहपाठावर कृती केली आहे पूर्ण करण्याची. मग गृहपाठ हर होमवर्क झालं ऑब्जेक्ट. परत इथे सुद्धा होमवर्क हे जरी असलं तरी तिचा होमवर्क, तो तिचा हा शब्द होमवर्कशीच लागून आहे, त्याच्याशी संलग्न आहे. म्हणून हर होमवर्क दोन्ही शब्द मिळून ऑब्जेक्ट बनतं, कर्म बनतं. आणि त्या होमवर्कवर काय कृती केली आहे, तर पूर्ण करण्याची. हॅज कम्प्लिटेड दोन्ही शब्द घ्यायचे, पण नुसतं कम्प्लीट नाही घ्यायचं. हॅज पण घ्यायचा, पुढचा ईडी पण घ्यायचा. हॅज कम्प्लिटेड पूर्ण झालं वर्ब. ओके, क्रियापद. नेक्स्ट सेंटेन्स, ही हॅज बीन डुईंग एक्सरसाइज. ही हॅज बीन डुईंग एक्सरसाइज. मराठी अर्थ, तो व्यायाम करत आहे. बऱ्याच वेळाची क्रिया आहे. 1 सेकंद तुम्ही विचार करताय, ठरवताय. कोण व्यायाम करत आहे? ही झालं उत्तर सब्जेक्ट. करणारी व्यक्ती ही सब्जेक्ट. काय करत आहे? व्यायाम. कसली कृती, कशावर काय ऍक्शन चालू आहे, तर व्यायाम चालू आहे, म्हणजे झालं ऑब्जेक्ट, एक्सरसाइज. आणि मध्ये हॅज बीन डुईंग
तिन्ही शब्द मिळून झालं वर्ब. पूर्ण घ्यायचा फॉर्म तो. हा क्रियापदाचा तो अख्खा फॉर्म आहे, रूप आहे ते अख्खं रूप घ्यायचं. फक्त डू नाही घ्यायचं. ओके. नाव द नेक्स्ट वन. वी आर इटिंग पिझ्झा. वी आर इटिंग पिझ्झा. समजा मी विचारलं पिझ्झा कोण खात आहे, काय द्याल उत्तर? आपण किंवा आम्ही, म्हणजे वी इंग्लिशमध्ये वी सब्जेक्ट. आम्ही पिझ्झा खात आहोत. वी हा सब्जेक्ट झाला. आम्ही काय खातोय, कशावर ऍक्शन चालू आहे खाण्याची, तर पिझ्झावर. म्हणजे पिझ्झा हे झालं ऑब्जेक्ट, कर्म झालं. आणि कसली कृती चालू आहे, तर खाण्याची. परत आर इटिंग, दोन्ही शब्द मिळून वर्ब. ओके. नेक्स्ट टू दॅट, बर्ड्स फ्लाय इन द स्काय. पक्षी आकाशात उडतात. विचार 1 सेकंद चालू आहे तुमचा, काय करायचंय ते, कसं ठरवायचंय. प्रश्न विचारणार आहात, आकाशात कोण उडतात? उत्तर येणारे बर्ड्स, म्हणून बर्ड्स झालं सब्जेक्ट. पक्षी काय करतात, ऍक्शन कुठची आहे, कृती काय आहे, उडण्याची, फ्लाय. फ्लाय झालं वर्ब. आता महत्वाचा प्रश्न, इन द स्काय ऑब्जेक्ट आहे का, कर्म आहे का ते? पक्षी त्या इन द स्कायवर काही कृती करतायत का, त्या ऍक्च्युअल ह्याच्यावर? तर काही नाही, ते फक्त आकाशात जागा दिली आहे नुसती, त्या जागी ते उडतायत. म्हणून हे आपलं ऑब्जेक्ट नाहीये, ते वेगळा एक अजून प्रकार आहे, तो आज नाही आपण बघत आहोत. आज आपण फक्त सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट बघतोय. पण इन द स्काय हे ऑब्जेक्ट नक्की नाहीये. इथे फक्त सब्जेक्ट आणि वर्ब एवढंच आपण मार्क केलं, तेवढंच ते आहे, ऑब्जेक्ट नाही या वाक्याला. नेक्स्ट टू दॅट, इट इज रेनिंग हेविली. इट इज रेनिंग हेविली. आता काय होतंय, तर इट इज रेनिंग. आता इथे मात्र एखादी व्यक्ती किंवा एखादा पक्षी, प्राणी काही कृती नाही करत आहे, पण ते जे काही आहे त्या पाऊस पडण्याची क्रिया चालू आहे. इज रेनिंग हे वर्ब आहे. कृती कुठची चालू आहे, पाऊस पडतोय, ते वर्ब झालं, एवढं नक्की. आता सब्जेक्टच्या जागी, कर्त्याच्या जागी पहिल्या नंबरला सब्जेक्ट, इट हा शब्द आलाय, म्हणून इट हा आपण सब्जेक्ट म्हणून मार्क करतो. हा सब्जेक्ट आहे तो, कारण तो सब्जेक्टच्या जागी आलाय इट. इज रेनिंग हे झालं क्रियापद म्हणजे वर्ब. परत हेविली हे जो शब्द आहे हा काही ऑब्जेक्ट नाहीये, म्हणजे पाऊस त्या कशावर तरी क्रिया करतोय असं काही नाहीये तिथे, म्हणून हे ऑब्जेक्ट नाहीये. कधीही जेव्हा आपलं वाक्य पूर्ण बनतं तेव्हा सब्जेक्ट आणि कर्ता, कर्ता आणि क्रियापद असावं लागतं, सब्जेक्ट अँड वर्ब. तसं पहिल्या नंबरला जे युजली येतं ते सब्जेक्ट असतं, कारण ही बेसिक रचना आपण पाहतोय म्हणून. आणि सेकंड नंबरला जे येतं ते वर्ब असतं. पण ऑब्जेक्ट असतंच असं नाही, दरवेळेला वाक्यांमध्ये ऑब्जेक्ट असतंच असं नाही, पण सब्जेक्ट आणि वर्ब असतंच, म्हणून सब्जेक्ट वर्ब प्रत्येक वाक्याला आहे, ऑब्जेक्ट ह्या 2 वाक्यांना नाहीये. पाहूया शेवटचं वाक्य काय आहे. मनीषा वेअर्स सारीज. मनीषा वेअर्स सारीज, मनीषा साडी म्हणजे साडी नेसते. 1 सेकंद विचार करा, क्वेश्चन विचारा, हु वेअर्स सारीज. साडीज कोण नेसतं, साड्या कोण नेसतं? आन्सर मनीषा. मनीषा झालं सब्जेक्ट, ती करणारी आहे. ती काय करते, साड्या नेसते, नेसण्याची क्रिया वेअर, वर्ब झालं. आणि याला मात्र ती काय वेअर करते, ती काय नेसते, तर साडीज हे उत्तर येत आहे, म्हणून ते ऑब्जेक्ट झालं. व्हॉट या प्रश्नाला उत्तर साडी झालं, ते ऑब्जेक्ट झालं. अशा पद्धतीने आपण ठरवू शकतो की सब्जेक्ट काय, वर्ब काय आणि ऑब्जेक्ट काय. आजचा हे एक्सरसाइज क्लिअर झाला असेल. मुलांना दाखवा, टीचर्स तुम्हालाही उपयोगाचा आहे, आई वडील तुम्हालाही उपयोगाचा आहे, मुलांना असं समजावून सांगताना. हा ग्रामर पार्ट आहे, बेसिक आहे, सगळ्यांसाठी उपयोगाचा, आजी आजोबांना पण उपयोगाचा आहे. ते पण आपल्या मुलांना, नातवंडांना समजावून सांगू शकतात. तुम्ही घरी, शाळेत, कॉलेजमध्ये कुठेही जरी शिकत असलात तरीही तुम्ही उपयोग ह्याचा करू शकता. अशाच पद्धतीने भरपूर व्हिडिओज मी बनवते. सिरीज, वेगळी प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टचं नाव आहे ए टू झेड इंग्रजी व्याकरण. त्या प्लेलिस्टमध्ये असे सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळतील, जिथे सिरियली मी स्टेप बाय स्टेप पूर्ण ग्रामर घेणार आहे. हा आजचा आपला लेसन नंबर 6 आहे. आधीचे लेसन नक्की पहा, पुढचे पण लेसन जसे जसे मी अपलोड करत जाईन तसे पाहत जा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. असेच माझे व्हिडिओज पाहत राहा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडले तर नक्कीच लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. मी विनया टेंबे. मी MA विथ इंग्लिश लिटरेचर फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी, BEd फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी आणि डिप्लोमा इन काउन्सिलिंग SNDT युनिव्हर्सिटी मुंबईतून केलाय. आणि मी इंग्लिश स्पीकिंगचे, स्पोकन इंग्लिशचे ऑनलाईन क्लास घेते. त्याचप्रमाणे इंग्लिश ग्रामरचे सुद्धा मी ऑनलाईन क्लासेस घेत असते. तुम्हाला जर मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर इथे वर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, 9960004645. तुम्ही कधीही फोन करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता, तुम्हाला मी माहिती देईन.
Thank you very much once again and bye for now.